धम्माचा मार्ग म्हणजे दुःखातून नाशमुक्त करण्याचा, नैतिकतेने समानतेकडे जाण्याचा मार्ग होय. आशाताई राठोड. धम्म आपल्या दारी भाग 24 दिनांक 22 मार्च 2026 रोजी रामटेके कुटुंबाकडे. संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी. धम्मचर्चा व परिचय ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. आशाताई राठोड यांचे धम्माबद्दलचे वक्तव्य. सर आणि त्यांच्या पत्नी ओमनताई रामटेके यांना मी विनंती करतो की त्यांनी राठोड सरांना सन्मान चिन्ह देऊन पुष्पमाला देऊन स्वागत करावं. आयुष्यमान इंजिनियर ओळखे सर, आयुष्यमान किशोर खांडेकर सर स्वागत करत आहे. स्वागत करावं. आशाताई. यानंतर मी ओमनताई रामटेके यांना विनंती करतो की त्यांनी आशाताई राठोड यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा, स्वागत करावा. आदरास जे पात्र आहेत त्यांचा सन्मान करणं हा बौद्ध संस्कृतीचाच एक भाग आहे, जे उपस्थित समुदायाला आपला परिचय करून देतील. ट्रान्सपरन्सी हा सुद्धा बौद्ध धर्माचा एक भाग आहे, आचारात आणि विचारात सुद्धा. या धर्माने प्रेरित झालेले लोक आहेत, ते सेवेसोबतच हा विचार जो आहे बुद्धाचा तो पण पसरवत आहे. राठोड सर जे आहेत, राठोड सरांनी भरपूर या धर्माच्या प्रसारासाठी काम केलं. बंजारामध्ये त्यांनी, बंजारा बोली भाषेमध्ये त्यांनी मंगलाष्टक पण तयार केलेले आहेत. त्यांनी बंजारा भाषेमध्ये स्पेशली धम्म पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, जे की अत्यंत गरजेचं आहे. बहुसंख्य लोक अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये आहेत आणि ज्या लोकांना धम्म समजला ते या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडून आपल्याला सन्मार्गावर नेण्यासाठी ते काम करू शकतात. चांगल्या पद्धतीनं समाजाच्या उत्थानासाठी काम करू शकतात. अतिशय महत्वाचं काम ॲडव्होकेट रमेश राठोड सर करतायत. बाबासाहेब म्हणाले होते की धम्माचं जे काम करतील ते राष्ट्रसेवेचं काम ठरणार आहे, तर ते राष्ट्रसेवा या अर्थानं ते रमेश राठोड सर करतायत. या प्रसंगी उपस्थित आयुष्यमती आशा रवीश राठोड मॅडम यांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत आहे ते व्यक्त करावं. आशाताई राठोड. आशा रवीश राठोड. नमो बुद्धाय सर्वांना. आज यांच्या घरी हा धम्म आपल्या दारी हा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर आणि प्रकारे आयोजन केले आहे. तर सर्वप्रथम सर्व उपासक आणि उपासिका तसेच आदरणीय मंडळींना माझं सप्रेम जय भीम आणि मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा सप्रेम जय भीम. तर आजच्या या कार्यक्रमाचा हा धम्म आपल्या दारी श्री राठोड सर यांनी हा नवीन उपक्रम छान प्रकारे सुरू केला आहे. तर खरंच म्हणजे त्यांचे मनापासून आभार की, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य पण आवश्यक आहे. त्यामुळे आपण त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा आपला कार्यक्रम यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू. तर धम्म म्हणजे एक आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. बुद्धांनी जे पंचशील सांगितले, जे अष्टांगिक मार्ग सांगितले, त्याप्रमाणे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे पंचशील आणि अष्टांगिक मार्ग आचरण करून धम्माच्या पथावर चालणे. धम्म म्हणजे शुद्ध आचरण करणे होय.
म्हणजे दुःखातून, बुद्धांनी जे सांगितलं, दुःखातून नाश करण्याचा, जो आपला दुःखातून नाश करून चांगलं जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धम्म होय. तर आपण पंचशिलाप्रमाणे म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये खोटे न बोलणे, हिंसा न करणे आणि शुद्ध आचरण ठेवणे, चोरी न करणे, या आपल्या तत्वावर चालून जर आपण जीवनाचे जर आचरण केले, तर आपल्या घरात आणि आपल्या या समाजामध्ये सुद्धा शांतता आणि समृद्धी नांदेल. तर धम्म म्हणजे नुसतं प्रवचन ऐकणेच नव्हे, तर ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरणात पण आणायचे आहे. त्यासाठी मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. तथागत गौतम बुद्धांचा शिष्य होता आनंद. तर तथागत गौतम बुद्ध हे एक विहारात राहत असायचे. तर तिथे अनेक भिक्खू आणि त्यांचे जे उपासक होते ते राहायचे. तर हे भिक्खू एकदा, सगळे भिक्खू खूप आजारी पडले आणि त्यातील एक भिक्खू इतका गंभीर आजारी पडला की त्याच्या शरीराला सुद्धा दुर्गंधी येत होती. तर त्याच्या जवळ जायला कुणीच तयार नव्हते. जेव्हा हे गौतम बुद्धांना समजले, तेव्हा ते त्याच्या जवळ गेले, ते निस्वार्थपणे त्याची सेवा करू लागले. तेव्हा आनंद त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला की तथागता, हे आपण काय करत आहात? हे काम आमचं आहे, तुम्ही फक्त आमचे मार्गदत्ता आहात. तेव्हा तथागत गौतम बुद्ध हसून म्हणाले, आनंदा, जो आजारी लोकांची सेवा करतो तोच प्रत्यक्षात माझी सेवा करतो. तेव्हा हे तथागतांचे शब्द त्या आनंदाच्या काळजामध्ये त्यांनी साचवून भरले की धम्म नुसतं प्रवचन ऐकणे नव्हे, तर ते आपल्या आचरणात आणणे. तेव्हापासून त्या आनंदाने ठरवले की दीनदुबळ्यांची, आजारी लोकांची सेवा करेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की या कथेतून फक्त आपण धम्म म्हणजे केवळ प्रवचन ऐकणेच नव्हे, तर ते आपल्या आचरणात आणणे. तर आपण हा जो कार्यक्रम राबवतोय, त्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच की आपण सगळ्यांची सेवा करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धम्म हा माणसाला माणसाशी जोडतो. त्यामुळे एकमेकांसोबत प्रेमाने राहू आणि आपल्या घरात सुख शांती लाभेल असं आपण या धम्माला आपल्या आचरणात आणू, जेणेकरून आपल्या घरात सुख शांती समाधान नांदेल. तर या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की धम्म आचरणात आणण्यासाठी आपल्याला त्या पंचशिलाप्रमाणे राहावं लागेल. धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा एक मार्ग. तर आपल्याला आदर्श जीवन जगण्यासाठी आपल्याला पंचशिलाप्रमाणे आणि आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे चालावं लागेल. तेव्हा माझी एवढीच इच्छा आहे की हा जो नवीन उपक्रम राबविलेला आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभणे योग्य आहे, ते महत्वाचं आहे. नुसतं धम्म रॅलीमध्ये आपण चाललो आणि त्या कार्यक्रमाला यशस्वी बनण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप आभार. आणि सरांनी एवढा चांगला हा कार्यक्रम राबविला आहे, तर त्याला यशापर्यंत पुढे पोहोचवण्याचं काम आपलं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळो, हीच माझी इच्छा आहे. आणि बुद्धांची पूजा करणे म्हणजेच धम्म होय. प्रत्यक्षात बुद्धांची पूजा म्हणजेच हा धम्म होय. तर धम्माचा मार्ग म्हणजे दुःखातून नाश करण्याचा आणि नैतिकतेकडे समानतावादी जाण्याचा मार्ग होय. तेव्हा आपण या मार्गावर चालू, मी अशी अपेक्षा करते. आणि आजच्या या कार्यक्रमाचं यश आणि उद्देश हा एवढाच की आपण आपल्या धम्माच्या मार्गावर चालूया. नमो बुद्धाय, जय जय.